सगळीकडे सीटा उभा करेल आणि काय करेल, ह्या धमक्या का देतोय अजित पवार? पण यामुळे माझा आवाका किती हे बोललेले अजित पवार आहेत, अख्ख्या महाराष्ट्राने ऐकलेलं आहे. आता माझा आवाका काहीच नाही, मी छोटा माणूस आहे, एवढा घाबरतो कशाला? महाराष्ट्राच्या समोर अजितदादा बोलले होते, मलाही महाराष्ट्राच्या समोरच बोलावं लागेल जनतेच्या. ते बोलले होते ना, माझा आवाका काढला होता, तुझी लायकी किती, तुझा आवाका किती, तुझं काय कुठे, तू बोलतोस कोणाबरोबर, एवढी घमंड होती ना. मग आता एवढा तडफडतोय कशासाठी? एवढा सीएम साहेबांना बोला, इकडे बोला, तिकडे बोला आणि हुशारी हे करा की आम्ही सगळीकडे उभे करू. मी दंड थोपाटलेला आहे ते राजकीय नाही, एक राजकीय अपप्रवृत्ती संपवण्यासाठी मी दंड थोपटले, जनतेच्या हितासाठी. मी माझं वैयक्तिक हे नाही. पण त्यासाठी तुम्हाला अजित पवारांनी सांगून पाठवलंय की काय काय प्रश्न विचारायचे ते. कुठचाही कोणी कॅन्डिडेट असो, आमचा विरोध म्हणजे जनतेचा विरोध. विजय शिवतारे हा प्रतिनिधी आहे लोकांचा, आणि लोकांच्या तोंडाच्या ज्या भूमिका आहेत, ज्या मी ऐकलेल्या आहेत, त्या मी बोलतोय. आपल्याला ही अपप्रवृत्ती संपवली पाहिजे. नाही ते असं आहे, तेच मी म्हणतो की आम्ही का इतकी जनता का भडकलेली आहे बारामतीमधले. जे काय सगळे प्रकल्प आहेत ते बारामतीमध्ये, राज्य सरकारचे प्रकल्प बारामतीमध्ये, केंद्र सरकारचे प्रकल्प बारामतीमध्ये, सगळं काय ते एसटी स्टँड एअरपोर्ट सारखं पाहिजे. 60 कोटी रुपये त्यासाठी अजित पवारांनी दिले महाविकास आघाडीच्या काळात. पण 4.5 लोकांच्या मुखात देवाची उरुळ्यांनी फुरसुंगीचं पाणी 118 कोटीची योजना 20-25 कोटी फक्त राहिले होते. एक फुटी कवडी दिली नाही, एक खेळा लागला नाही 2.5 वर्ष. आता हे परत सरकार शिंदे साहेबांचं सरकार आल्यानंतर स्वतः मुख्यमंत्री, एवढा महत्वाचा प्रश्न आहे, ते स्वतः ते 2 ऑगस्टला आले, त्यांनी ती योजना पाहिली, 25 कोटी त्वरित दिले त्यांनी, आणि म्हणून ती योजना आता कार्यान्वित झाली. 4.5 लोकांच्या घरात खडकवासल्या धरणाचं पाणी डायरेक्ट घरामध्ये येतंय. बाईंच्या शब्दाच्या पुढे नाही, कारण आमचा नेता आहे, खूप ग्रासरूटवरून आलेला नेता आहे. आम्ही सगळे तेवढ्यासाठीच त्यांच्याबरोबर आहोत. पण त्याच्या बरोबरीने मी हेही त्यांना सांगतोय पुन्हा पुन्हा की अपप्रवृत्ती संपवण्याचा हा एक नामी योग आलाय. आणि मग कुठे आणखी धमक्या का देत अजित पवार? भरपूर पैसा आहे, पोस्टर लावतील, बॅनर लावतील, पैसे उधळतील. काय केलं त्यांनी? मावळमध्ये हेच केलं होतं ना त्यांनी. काय झालं? 2 लाख मतांनी पडले परत पवार. हे बघा, जनतेने एकदा निवडणूक ताब्यात घेतली आणि जनतेला विश्वासू आश्वासक चेहरा दिसला की जनता जे पाहिजे ते करते.